या अगोदर आपण आपल्या 3 क्वेश्चन पेपर बघितल्या, बरोबर आहे। त्या 3 क्वेश्चन पेपर मध्ये आपण बघितलं की इंग्रजीचे कोणकोणते प्रश्न आले होते, कोणकोणत्या टॉपिक वरती आले होते आणि कोणत्या लेवलचे प्रश्न विचारले होते, म्हणजे की जो काही विचारण्याचा काही जो काही टफनेस होता, सोपे प्रश्न विचारले का खूप अवघड प्रश्न विचारले का मध्यम विचारले, ते सगळं आपण अगोदरच्या 3-4 क्वेश्चन पेपर मध्ये पाहिला। आतापर्यंत मित्रांनो आपण 3 क्वेश्चन पेपर घेतल्या, किती 3 क्वेश्चन पेपर घेतल्या। आज आपण आपली चौथी क्वेश्चन पेपर घेणार आहे। चौथ्या क्वेश्चन पेपरचा अनालिसिस आपण घेणार आहे। नेमकं त्यातून आपल्याला कळण बराचसा आयडिया येत असतो की टीसीएस आपली वनरक्षक भरती ही कोण घेत असतं, टीसीएस घेत असतं। मग टीसीएस नेमकं कोणकोणत्या टॉपिक वरती फोकस करत असतं, कोणकोणते टॉपिक वारंवार विचारत असतं, कोणकोणत्या टॉपिक वरती जास्तीत जास्त प्रश्न विचारत असतं, ते सगळे टॉपिक परत व्होकॅब मध्ये कोणकोणते जे काही आपले सिनोनिम झाले, समानार्थी शब्द झाले, विरुद्धार्थी शब्द झाले, त्याचबरोबर जे काही आपले एडियम्स असतात म्हणजे वाक्यप्रचार झाले, वन वर्ड सबस्टिट्यूशन झाले, हे सगळं जे विचारलं जात असतं ते कोणकोणतं विचारलं जात असतं, सिनोनिम जास्त विचारलं जात असतं का अँटोनिम विचारलं जात असतं। एका पेपरमध्ये एका प्रश्नपत्रिकामध्ये सिनोनिम्स किती असू शकतात, अँटोनिम्स किती विचारलं जाऊ शकतात, आणि आपण पीवायक्यूचा म्हणजे झालेल्या प्रश्नांची मदत घेऊन ते कशा प्रकारे सोडवू शकतो ते आपण अगोदरच्या 3 क्वेश्चन पेपर मध्ये बघलं, बरोबर आहे। आज आपण आपली चौथी क्वेश्चन पेपर घेणार आहे इंग्रजीची। याच्या अगोदर आपण 3 क्वेश्चन पेपरचा अनालिसिस केलेले, म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला टीसीएस ने विचारले होते, कोणकोणते टॉपिक विचारले होते। आता बरेचसे टॉपिक तुम्हाला कळाले असन की नेमकं टीसीएस कोणकोणते टॉपिक वारंवार विचारत असतं, कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न येत असतो, नेमकं टीसीएस पॅटर्न काय। आता सगळीकडे टीसीएस पॅटर्न फेमस असतं, पण आपल्याला कळायला पाहिजे नेमकं टीसीएस पॅटर्न असतो काय, बरोबर आहे। कारण टीसीएस पॅटर्न ज्याला समजला त्याच्यासाठी वनरक्षक भरती अवघड नाही। सगळ्यात महत्वाचं टीसीएस पॅटर्न समजून घेणं की नेमकं टीसीएस जी भरती घेत असतं त्या भरतीमध्ये ते प्रश्न कोणकोणत्या टॉपिक वरती विचारत असतं, कोणत्या लेवलचे विचारत असतं आणि कशा प्रकारे विचारत असतं। चला 3 क्वेश्चन पेपर आपण आतापर्यंत घेतलेले आहे। आपण आज आपली चौथी क्वेश्चन पेपर घेणार आहे। पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, ज्याला उत्तर येत असेल ते लवकरात लवकर उत्तर सांगतील। चला बघून घ्या पहिला प्रश्न। पहिलाच प्रश्न आपला हा पॅराजंबल वरती, कशावरती रे, पॅराजंबल वरती। आता पॅराजंबल दिसलं की पूर्ण प्रश्न वाचत बसायचा नाही, तिथं टाइमपास करत बसायचा नाही तर मग आपण जास्त हुशार असतो। 4 सेंटेन्सेस ऑफ अ पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर। जम्बल्ड म्हणजे कसं रे, असा वाकडा तिकडा ऑर्डर, म्हणजे एका सरळ ऑर्डरने दिलेले नसतात, बरोबर आहे। सिलेक्ट द ऑप्शन दॅट अरेंजेस द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहेरेंट पॅसेज, की असा ऑर्डर तयार करा की त्या ऑर्डर मधून चारी जे वाक्य ते सिक्वेन्सने लागले पाहिजे आणि त्या वाक्यापासून काय तयार झाला पाहिजे, त्या वाक्यापासून एक पॅसेज तयार झाला पाहिजे, म्हणजे एक उतारा तयार झाला पाहिजे। कळतंय, समजतंय। चला मग आता सगळ्यात पहिले सगळ्यात महत्वाची गोष्ट, क्वेश्चन वाचत बसायचं नाही। फक्त तुम्हाला इथं दिसलं की इथं जम्बल्ड ऑर्डर आहे किंवा 4 सेंटेन्सेस दिलेले, खाली एबीसीडी काहीतरी दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, खाली काहीतरी एबीसीडी दिलेलं आहे। लगेच समजून जायचं की हा जो प्रश्न आहे हा पॅराजंबलचा म्हणजे सिक्वेन्सचा प्रश्न आहे। कशाचा, सिक्वेन्सचा प्रश्न आहे। चला बघा आता पहिल्या याचं उत्तर, वन इज रिमाइंडेड ऑफ द ओल्ड जोक विच क्लेम्स टू एक्सप्लेन व्हाय चिम्स ऑलवेज रिफ्यूज टू टॉक। आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की इथं ज्यावेळेस आपल्याला पॅराजंबलचा प्रश्न आला, समजून जायचं की एखाद्या वाक्यामध्ये जर कॅपिटल लेटर वापरलं आहे, कॅपिटल लेटरनं सुरुवात झालेली आहे, तर त्याच वाक्यानं किंवा त्याच सेंटेन्सनं काय होणार आहे, आपल्या पॅसेजची सुरुवात होणार आहे, बरोबर आहे। आता इथं बघा सगळीकडे तुम्हाला काय दिसतंय, कॅपिटल लेटर दिसतंय। भरपूर वेळा हा जो काही पॅराजंबलचा प्रश्न असतो तिथं तुम्हाला ऑप्शनची मदत घ्यावी लागते। ऑप्शन तुम्हाला खूप मोठी मदत इथं करत असतात। इथं बघा आता इथं काय आहे, इथं ए न स्टार्टिंग झालं, इथं सुद्धा ए न स्टार्टिंग झालं, इथं सुद्धा ए न स्टार्टिंग झालं, इथं सुद्धा ए न स्टार्टिंग झालं, म्हणजे चारही ऑप्शन मध्ये तुमचं ए न स्टार्टिंग झालेलं आहे। कशानं स्टार्टिंग झालेलं आहे, तुमचं ए न स्टार्टिंग झालेलं आहे। 4 याच्यामध्ये कितीनं, ए न स्टार्टिंग झालेलं आहे, म्हणजे वाक्याची सुरुवात किंवा आपल्या उतार्याची पॅसेजची सुरुवात कशानं होणार आहे, ए न होणार आहे। तेवढी मदत झाली भरपूर। करा मग, वन इज रिमाइंडेड ऑफ द ओल्ड जोक। एकदा काय झालं, एकाला काय आठवला, एक जुना जोक आठवला, कोणाला, क्लेम्स टू एक्सप्लेन व्हाय चिम्स ऑलवेज रिफ्यूज टू टॉक। एकाला एक जोक आवडला की चिम्स, आता चिम्स कोणाला म्हणत असतो आपण, जे काही वानर असत्या, माकडा असत्या, त्या माकडाला आपण काय म्हणत असतो, चिंपांजी म्हणत असत्या, किंवा एखादं त्यांचं पिल्लू असतं त्याला आपण काय म्हणत असतो, चिम्स म्हणत असतो। त्याच्याबद्दल काय आठवला, एक जोक आठवला की ते बोलत का बरं नाही, बरोबर आहे, ते बोलत का बरं नाही। चला त्याच्यानंतर काय येणार आहे, द फादर चिंपांजी रिप्लाइड। आता मला एक सांगा, रिप्लाय म्हणजे काय रे, उत्तर देणं, प्रत्युत्तर देणं। जर तुम्हाला कोणी काही प्रश्न विचारला त्यावेळेसच तुम्ही त्याचं काय देणार आहे, उत्तर देणार आहे, रिप्लाय देणार आहे। म्हणजे असे सोपे पॉइंट असतात, सोपे क्लू असतात की त्याच्यापासून आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो। आता इथं काय रिप्लाइड असा शब्द आहे, मग रिप्लाइड शब्दाच्या अगोदर काहीतरी प्रश्न विचारलेला असणार आहे।
मग बघा आता परत इथं सेड आहे. सेड म्हणजे काय रे म्हणलं, सेड म्हणजे काय म्हणलं, त्याच्या अगोदर काहीतरी विचारलं त्याच्यानंतरच तो काहीतरी म्हणणार आहे. मग बघा आता त्याच्यानंतर अ यंग चिंप आस्क्ड हिज फादर. इथं काय होतं, द फादर चिंपांजी रिप्लाइड. फादरनं रिप्लाय केला, पण रिप्लाय केव्हा करण, ज्या वेळेस अगोदर प्रश्न विचारला. प्रश्न कोणा विचारला, अ यंग चिंप म्हणजे एक तरुण माकड होतं, छोटंसं पिल्लू होतं, की त्यानं प्रश्न विचारला. कोणाला विचारला, त्याच्या वडिलांना विचारला, फादरला विचारला. काय विचारला, वाय डोंट वी रिअली कॅन टॉक, वी शो ह्युमन बेईंग्स. काय सांगितलं, वी पुढे गेलो, व्हाय डोंट वी रिअली कॅन टॉक, वी कांट शो. इथं एक शब्द होता, वी डोंट शो किंवा कांट शो टू द ह्युमन बेईंग्स, की आपल्याला बोलता येतं पण आपण माणसांना सांगत का बरं नाही, दाखवत का बरं नाही. जोक आहे, हा जोक दिलेला आहे, बरोबर आहे, याला सिरियसली घ्यायचं नाही. हा काय आहे, हा एक जोक आहे. बघा म्हणजे आपल्याला एक कळालं की ए नंतर कोणतं वाक्य येणार आहे, ए नंतर वाक्य येणार आहे डी. कोणतं, ए नंतर डी वाक्य येणार आहे. बघा मग आता इथं ए नंतर डी आहे, इथं ए नंतर बी. याला म्हणायचं बाबा तुझा आमचा काही संबंध नाही. इथं ए नंतर सी आहे, म्हणजे एक एक निग्लेक्ट करत चालायचं, एका एकाला कट करत चालायचं. ओके चला, आपल्याकडे पहिलं आणि हे ऑप्शन आता उरलं. बघा त्याच्यानंतर आता लगेच कळालं की फादरनं प्रश्न विचारल्यानंतर फादर काय करणार आहे, रिप्लाय देणार आहे. फादरला प्रश्न विचारला एका यंग चिल्ड्रननं म्हणजे यंग माकडानं, मग तो काय देणार आहे, रिप्लाय. बघा द फादर चिंपांजी रिप्लाइड. यानं पप्पाला प्रश्न विचारला, मग त्यानं त्याचा रिप्लाय दिला. म्हणजे याच्यानंतर हेच असणार आहे. डी नंतर कोणतं वाक्य येणार आहे, डी नंतर बी वाक्य यायला पाहिजे. कोणतं, डी नंतर बी वाक्य यायला पाहिजे. इथं डी नंतर सी आहे, इथं डी डी झालं पण इथं बी होतं. काय होतं, इथं बी होतं. ऑप्शन प्रिंटिंग मिस्टेक झाली, ए डी बी सी. इथं ए डी बी सी असे ऑप्शन आहे. ओके ए डी बी सी म्हणजे इथं काय येणार आहे, डी नंतर काय येणार आहे, डी नंतर द फादर चिंपांजी रिप्लाइड आर यू क्रेझी, डू यू वॉन्ट अस टू विअर अ टाई अँड वर्क इन द ऑफिस ऑल डे. तुला वाटतं का म्हणे, तुला काही वाटतं का म्हणे, की तुला वाटतं की आपण जे काही माणसं आहे, माणसं कशी ऑफिसला जात असते टाई वगैरे घालून, तसं आपण सुद्धा ऑफिसला जावं असं तुला वाटतं का म्हणे. त्याच्यानंतर पुढे बघा, आय सी सेड द यंग चिम. काय सांगितलं, आय सी सेड द यंग चिम म्हणजे मला तसं वाटत नाही म्हणे. म्हणजे हे काय असणार आहे, सी शेवटचं असणार आहे. म्हणजे ह्या आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ए डी बी सी. हा आपला काय असणार आहे, ए डी बी सी हे करेक्ट सिक्वेन्स असणार आहे. पुन्हा परत दुसरा जो आपला प्रश्न आहे, तो दुसरा प्रश्न कशाचा आहे, आपला पॅराजंबलचा प्रश्न आहे. म्हणजे 4 सेंटेन्सेस दिलेले, 4 सेंटेन्सला आपल्याला सिक्वेन्स लावायचं आहे. चला फास्ट बघू. बघा आता काय रे, वॉकिंग ओव्हर. आता वॉकिंग ओव्हर आहे. वॉकिंग म्हणजे काय रे, चालणे, लगेच चालणे. म्हणजे चालण्यानं वाक्याची सुरुवात होणार आहे का, वाक्यानं सुरुवात होत नसते. जे काही वर्ब असतं, क्रियापद असतं, सोप्या गोष्टी असतात. सोप्या गोष्टी जर तुम्हाला कोणतेही नियम माहिती नसले, बऱ्याच गोष्टी माहिती नसल्या, इंग्रजीचं ग्रामर सुद्धा माहिती नसलं, तरी तुम्ही काहीतरी लॉजिक लावून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. फक्त ते आपल्याला लावता आलं पाहिजे. आता इथं दिसते वॉकिंग ओव्हर म्हणजे चालल्यानंतर, चालणं झाल्यानंतर. मग चालणं म्हणजे हे काय झालं, क्रियापद. क्रियापदानं कधीच वाक्याची सुरुवात होत नसते. समजलं, सुरुवात कधी होत असते, ज्यावेळेस आपण ऑर्डर देतोय, काय देतोय, एखादी आज्ञा देतोय, त्यावेळेस होत असतो. पण इथं काय झालं, चालणं संपलं, यानं सुरुवात होणार नाही. पण ह्या बाकीच्या वाक्यामध्ये बघा आता, मुल्ला लुक्ड हिम. आता मुल्ला नावाचा एक व्यक्ती आहे, कोणीतरी त्याची गोष्ट सांगते. मुल्ला लुक्ड हिम अप, की मुल्लानं कोणाला तरी बघितलं, पण त्याच्या अगोदर काहीतरी घडलं असन, बरोबर आहे. म्हणजे यानं सुद्धा वाक्याची सुरुवात होणार नाही. इट वॉज अ प्लीजंट विंटर मॉर्निंग. त्याच्यानंतर अ मॅन हॅपन टू पास बाय अँड वंडर व्हाय मुल्ला वॉज सिटिंग. आता पुढे बघा व्यवस्थित, मुल्ला वॉज सिटिंग इन अ रॉकिंग चेअर आउट द ओपन अँड इटिंग हिन मेल. तो कुठं बसलेला होता, तो बाहेर बसलेला होता चेअर वरती, आणि काय खात होता, त्याचं जे काही जेवण येतो तो खात होता. पण त्याच्या अगोदर इथं एक तिसरं वाक्य बघा, इट वॉज अ प्लीजंट विंटर. आपण तुम्ही गोष्टी ऐकल्या असन, बरोबर आहे, किंवा एखाद्या कथा, बोधकथा ऐकल्या असेल, त्याची सुरुवात कशी होत असती, एक दिवस होता, बरोबर आहे, एका दिवशी काय झालं असं. मग इथं काय झालं बघा, इट वॉज अ प्लीजंट विंटर मॉर्निंग. विंटर म्हणजे काय रे, हिवाळा. हिवाळ्याचे दिवस होते, हिवाळ्याची एक सकाळ होती. म्हणजे असं वाक्याची सुरुवात होत असती. आपल्या उताराची सुरुवात अशीच होत असती, एक दिवस होता, एका दिवशी असं झालं. सोपं नियम असतात, सोपं लॉजिक असतं. त्या लॉजिकनं आपल्याला उत्तरापर्यंत जायचं असतं. बघा, इट वॉज अ प्लीजंट विंटर मॉर्निंग अँड मुल्ला नरसुद्दीन वॉज सिटिंग ऑन अ रॉकिंग चेअर. एक दिवस काय झालं, हिवाळ्याचे दिवस होते, हिवाळ्याच्या दिवसाच्या सकाळी काय झालं, एक मुल्ला नावाचा, नरसुद्दीन नावाचा जो की व्यक्ती होता, तो बसला होता कशावरती, चेअर वरती बसला होता, एन्जॉईंग सम हाफ बॉइल्ड एग्स. आणि तो काय खात होता, अंडे खात होता, बॉईल केलेले अंडे, बरोबर आहे. आपण खातो का नाही, ते काय खात होता, अंडे खात होता. आता आपल्याला कळालं की वाक्याची सुरुवात कशापासून झाली, सी पासून वाक्याची सुरुवात झाली. मग डी ला म्हणा तू घर को जाना,
एला सुद्धा म्हणायचं पहिल्याला की तुम्ही घरी जायचं. 4 चौथं उत्तर नसणार, पहिलं उत्तर नसणार, एक तर 2 असणार आहे नाही तर 3 असणार आहे. एका वाक्यावरून आपल्याला कळालं. चला बघा पुढं. अ मॅन हॅपन टू पास, बरोबर आहे. त्याच्यानंतर कोणतं वाक्य येणार आहे? आता हे झालं इट वॉज अ प्लीजंट, की असा असा दिवस होता आणि तो काय खात होता? अंडे खात होतो. त्याच्यानंतरचं वाक्य बघा डी. अ मॅन हॅपन, तो अंडे खात होता. त्याच्यानंतर काय झालं? अ मॅन हॅपन टू पास, की एक माणूस त्याच्या जवळून गेला, म्हणजे त्याच्या समोरून गेला, पास. अँड वंडर्ड व्हाय मुल्ला वॉज सिटिंग इन अ रॉकिंग चेअर, आणि स्वतःच्या मनात विचार करू लागला. आता तो काय खात होता? अंडे खात होता. एक माणूस तिथून जात होता आणि जो जाणारा माणूस आहे तो विचार करत होता की बाबा ह्यो अशा चेअरवरती बसलेला आहे, खुर्चीवरती बसलेला आणि अंडे का बरं खाते, बरोबर आहे. इन अ रॉकिंग चेअर अँड आउट द ओपन अँड इटिंग हिज मील, की एवढं बाहेर बसून, तो बाहेर बसला होता मस्त, बाहेर बसून तो त्याचे अंडे का बरं खात आहे. म्हणजे इथं डी नंतर काय येणार आहे? सी नंतर काय येणार आहे? सी नंतर डी येणार आहे. सी नंतर काय येणार आहे? डी येणार आहे. मग सी नंतर डी इथे. आता मला एक सांगा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर आता इथं सी नंतर डी आहे का रे? नाही. म्हणजे हे उत्तर गेलं, शेवटचं उत्तर गेलं, पहिलं सुद्धा उत्तर गेलं. उत्तर काय असणार आहे? सी नंतर डी. मग जर आपल्याला उत्तर कळालं दादांनो, आपल्याला काय कळालं? सी नंतर डी येणार आहे, म्हणजे हेच उत्तर असणार आहे. टक्कर में बाकी कोई नाही हे. मग बाकी पुढं शहाणपणा करत बसायचा नाही. कशामुळं? कारण आपला वेळ वाया जात असतो, बरोबर आहे. आपण हुशार असतो मान्य, पण आपण काय करत असतो? सी नंतर डी. मग डी नंतर ए बी सोडत बसू, ए नंतर बी सुद्धा सोडत बसू. जर आपलं उत्तर आलं तर पुढं सोडवण्याची गरज नाही. पुढं गणित बुद्धिमत्ता आपल्याला विचारलं जात असतं, तिकडं जास्त वेळ द्यायचा किंवा तिकडच्या जास्त प्रश्नावरती वेळ द्यायचा. पण इथं लगेच मी तुम्हाला समजून सांगतो. सी नंतर काय येणार? डी. डी नंतर काय येणार? ए. बघा आता. वॉकिंग ओव्हर ही इन्क्वायर्ड, ओ मुल्ला व्हाय आर यू सिटिंग आउट इन द ओपन ऑन अ रॉकिंग चेअर अँड इटिंग बॉइल्ड एग्स. मग त्यानं त्याला विचारलं कोण? तो जो माणूस जात होता त्यानं मुल्लाला विचारलं, तू असं बाहेर काबर बसला म्हणे चेअरवरती, आणि बाहेर ओपन असं अंडे काबर खाते म्हणे. चला पुढं शेवटचं वाक्य. मुल्ला लुक्ड हिम अप, मुल्लानं त्याच्याकडे पाहिलं, त्या माणसाकडं, आणि काय म्हणला? डाऊन स्कॉर्नफुल अँड क्वायर्ड, व्हाय वुड यू रॅदर हॅव मी डुईंग सिट ऑन द बॉइल्ड एग्स अँड इट द रॉकिंग चेअर. तुला असं वाटतं का म्हणे की मी काय करायला पाहिजे होतं? अंड्यावरती बसायला पाहिजे होतं म्हणे आणि चेअर खायला पाहिजे होती म्हणे. म्हणजे काय झालं? त्यानं उलटा, ही एक कथा आहे, ही एक काल्पनिक कथा आहे, बरोबर आहे. फक्त आपल्याला सिक्वेन्स लावायची असते याच्यामध्ये. पहिल्या याच्यामध्ये आपण काय केलं? पहिल्या याच्यामध्ये सिक्वेन्स लावली, बरोबर आहे. दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा काय केलं आपण? सिक्वेन्स लावली, म्हणजे प्यारा जंबड केलं. जे काही जंबड वाक्य होते, इकडं तिकडं पडलेले वाक्य होते, त्याला काय केलं? सिक्वेन्सनं आपण लावलेलं आहे. मराठीमधून अर्थ समजून घ्यायचा. एकदा मराठीमधून अर्थ कळाला की तुम्ही लगेच त्याला सिक्वेन्स मध्ये लावू शकता. चला पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँकचा प्रश्न आला. फिल इन द ब्लँकचा प्रश्न आपल्या वर्ब वरती, म्हणजे क्रियापदावरती असू शकतो, प्रिपोजिशन वरती असू शकतो, आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आर्टिकल वरती असू शकतो. फिल इन द ब्लँक्स असलं तर कशावरती सुद्धा असू शकणार आहे. पण आपण जे काही मागच्या क्वेश्चन पेपर पाहिला त्याच्यामध्ये क्रियापदावरती म्हणजे वर्ब वरती, आर्टिकल वरती, त्याचबरोबर आपल्या प्रिपोजिशन वरती फिल इन द ब्लँकचे प्रश्न आपल्याला येताना दिसलेले आहेत. चला आता याचं उत्तर सांगा काय येणार बघा. मोहित वॉज लेट. आता बऱ्याच जणांना वाटत असं नाही तर ऍट येणार, फॉर येणार, अबाउट येणार, इन येणार. सांगतो काय येणार. मराठीमध्ये अर्थ शोधायचे. सोपे शब्द असतात, आपले पाठ असतात, बरोबर आहे. मराठीमध्ये वाक्याचा अर्थ लावून पाहायचं, लगेच आपलं उत्तर येतं. मराठी व्याकरण तरी आपल्याला येत असतं, बरोबर आहे. मराठी व्याकरण आपल्याला जमत असतं. आता बघा, मोहित वॉज लेट. इन म्हणजे काय रे? इन म्हणजे आत किंवा च्या मध्ये. इन म्हणजे काय? इन म्हणजे आत किंवा च्या मध्ये. त्याच्यानंतर ऍट म्हणजे येथे, जेथे, तेथे. येथे, जेथे, तिथे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एखादं स्थळ दाखवायचं असलं, एखादी जागा दाखवायची असली, त्यावेळेस आपण ऍट वापरत असतो. काय वापरत असतो? ऍट. आता फॉर म्हणजे काय? फॉर म्हणजे साठी किंवा ला. हे जे प्रिपोजिशन आहे, बरोबर आहे. हे जे शब्दयोगी अव्यय प्रिपोजिशन आहे, त्याचा अर्थ जर आपल्याला कळाला आणि तुम्ही मराठीमधून त्याचा अर्थ लोंबायला, तर लगेच तुम्हाला वाक्यामध्ये जे काही प्रिपोजिशन आहे ते वापरल्यानंतर प्रत्येक प्रिपोजिशन वाक्यामध्ये वापरून पाहायचं, लगेच तुम्हाला त्याचं उत्तर येणार. शेवटचा जो अबाउट शब्द आहे त्याचा अर्थ होत असतो च्या बद्दल किंवा च्या विषयी. चला आता लावून बघा एक. आता जर आपण इथं इन ठेवलं, मोहित वॉज लेट, मोहितला उशीर झाला. च्या मध्ये शाळेत, कारण हेवी रेन, की खूप पाऊस होता त्यामुळे त्याला शाळेसाठी उशीर झाला.
सॉरी शाळेसाठी काय झाला, उशीर झाला. कशासाठी, शाळेसाठी त्याला उशीर झाला. मग आता तुमचं उत्तर आलं असं, याचं उत्तर काय असणार आहे, फॉर. ज्यावेळेस आपण इथं फॉर ठेवू त्यावेळेस त्या वाक्याला अर्थपूर्ण रूप येणार आहे. बघा आता, मोहित वॉज लेट फॉर स्कूल. मोहित हा लेट झाला. कशासाठी लेट झाला, शाळेसाठी लेट झाला, शाळेला जाण्यासाठी लेट झाला. बिकॉज ऑफ हेवी रेन, कारण त्या दिवशी खूप जास्त मुसळधार पाऊस चालू होता, त्याच्यामुळे त्याला शाळेला जायला काय झाला, उशीर झाला. इथं जर इन ठेवलं तर शाळेमध्ये जायला, बरोबर आहे. मोहित वॉज लेट इन स्कूल, तो शाळेमध्ये लेट झाला का, नाही. आपण काय म्हणत असतो, तो शाळेसाठी लेट झाला. त्याच्यानंतर ऍट, ऍट कशासाठी वापरत असतो, जागेसाठी आपण वापरत असतो, पण तिथं क्रिया चालू आहे, बरोबर आहे, तो लेट झालेला आहे. त्याच्यानंतर फॉर तर इथे येणार आहे, ते आपण साठी आणि ला साठी वापरत असतो. त्याच्यानंतर अबाउट, ज्याविषयी, जर एखाद्या विषयाबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल, वस्तूबद्दल जर आपल्याला माहिती सांगायची असली की ही इज अ गुड अबाउट, बरोबर आहे, की तो च्या बद्दल माहिती सांगतोय, आपण कोणाबद्दल तरी माहिती सांगत असलो त्यावेळेस आपण अबाउट वापरत असतो. या प्रश्नाचं बरोबर प्रिपोजिशन काय असणार आहे, फॉर असणार आहे. आता हे सगळे प्रिपोजिशन आहे. मागच्या 2-3 क्वेश्चन पेपर मध्ये आपण पाहिलं की प्रिपोजिशन वरती वारंवार प्रश्न येतोय. तर दादांनो, आपण प्रिपोजिशन हा टॉपिक एकदम चांगल्या प्रकारे केला पाहिजे, चांगल्या प्रकारे अभ्यासला पाहिजे. प्रिपोजिशन वरती येणारा जो प्रश्न आहे तो आपला चुकायला नको, कारण प्रिपोजिशन वरती सोपे प्रश्न येत असतात. एखाद्या वेळेस एखादा वाक्यप्रचार फ्रेज दिलेला असतो आणि त्याच्यासोबत आपल्याला एखादं प्रिपोजिशन वापरायचं असतं. फक्त ते आपल्याला कळालं पाहिजे कुठं वापरायचंय, कसं वापरायचंय. आता इथं जे काही आलं ते काय आलं, अँटोनिम. आता अँटोनिम म्हणजे काय रे, पहिले 2-3 वेळा सांगितलेलं आहे. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द. अँटोनिम म्हणजे काय, विरुद्धार्थी शब्द. आता तुम्हाला एक शब्द दिलेला आहे इथं, सरफेस. आणि सरफेस या शब्दाचा काय करेल, सरफेस शब्दाचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे, म्हणजे अँटोनिम, बरोबर आहे. सिनोनिम सांगितलं होतं. सिनोनिम दुसरं काही नसून समानार्थी शब्द आहे. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द आहे. परीक्षेला व्होकॅब जास्त येत असती. टीसीएस काय करत असतं, आपल्या इंग्लिशमध्ये ग्रामरवर फोकस न देता व्होकॅब वरती फोकस देत असतं. म्हणजे तुमच्या समानार्थी शब्दावरती, विरुद्धार्थी शब्दावरती, त्याचबरोबर वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द, त्याचबरोबर तुमचे जे काही एडियम्स असतात, बरोबर आहे, म्हणजे तुमचे जे काही वाक्यप्रचार असत्या, म्हणी असत्या, बरोबर आहे, याच्यावरती तुमचा फोकस, याच्यावरती टीसीएस काय करत असतं, फोकस करत असतं. ते सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे की नेमकं कोणकोणत्या टॉपिक वरती फोकस करत असतं, कोणकोणते टॉपिक विचारत असतो, कोणकोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न येत असत्या. सिनोनिम वरती विचारत असतं की अँटोनिम वरती विचारत असतं. ओके, चला बघा, आता आपल्याला शब्द दिलेला सरफेस. सरफेस म्हणजे काय रे, भरपूर वेळा आपल्याला सरफेस हा शब्द ऐकण्यात आला असन, वाचण्यात आला असन. सरफेस आपण काय म्हणतो, जो काही वरचा भाग असतो, एखादं पुस्तक आहे, बरोबर आहे, एखादं पुस्तक आहे, तर पुस्तकाच्या वरच्या भागाला आपण काय म्हणत असतो, सरफेस म्हणत असतो. काय म्हणत असतो, मग पुस्तकाचा असो, कशाचाही असो, एखादी इमारत असो, एखादी बिल्डिंग असो, जो काही वरचा गच्ची ज्याला आपण टेरेस म्हणतो, तो काय झाला, त्याचा सरफेस झाला, म्हणजे वरचा भाग. सरफेस म्हणजे काय, वरचा भाग. वरचा भाग त्याला आपण पृष्ठभाग असं म्हणत असतो. काय म्हणत असतो, पृष्ठभाग. त्याच्यानंतर टॉप. टॉप म्हणजे सुद्धा काय रे, वर. टॉप म्हणजे काय, वर. टॉप म्हणजे काय, वर. आपल्याला काय विचारलं, विरुद्धार्थी विचारलं, बरोबर आहे. मग आता जर हा सरफेस म्हणजे पृष्ठभाग आहे, वरचा आहे, तर आपल्याला विरुद्धार्थी काय पाहिजे, आतील भाग, बरोबर आहे, आतील भाग असं आपल्याला पाहिजे. कव्हर म्हणजे काय, कव्हर म्हणजे सुद्धा वरचाच भाग. आता पुस्तक आहे, पुस्तकाचं कव्हर मधून राहतं का, कुठं राहतं, बाहेरून राहतं. पुस्तकाच्या बाहेर राहत असतं. कुठं राहत असतं, पुस्तकाच्या बाहेर राहत असतं. कव्हर कुठं राहत असतं, पुस्तकाच्या बाहेर राहत असतं. म्हणजे कव्हर सुद्धा काय झालं, वरचाच भाग झाला, पुस्तकाच्या वरचा भाग. मग हे तिघं काय झाले, समानार्थी शब्द झाले तिघं. हे सुद्धा लक्षात ठेवायचे. किंवा एखाद्या वेळेस आपल्याला कव्हर विचारण, कव्हरचा समानार्थी विचारण, पुढच्या येणाऱ्या भरतीमध्ये विचारू शकत्या, कव्हरचा विरुद्धार्थी शब्द विचारू शकत्या, बरोबर आहे. आउटसाइड म्हणजे काय रे, आउटसाइड म्हणजे बाहेरचा. आउटसाइड म्हणजे काय, बाहेरचा. आउटसाइड म्हणजे काय, बाहेरचा. मग हे तिघं सगळे काय झाले, समानार्थी झाले. पण आपल्याला विरुद्धार्थी विचारलेला आहे सरफेसचा. मग सरफेसचा जो काही विरुद्धार्थी असणार आहे तो काय असणार आहे, इनसाइड. इनसाइड म्हणजे काय, आतमध्ये, आतील भाग. इनसाइडचा अर्थ होत असतो आतील भाग किंवा आतला, आतील भाग. म्हणजे हा काय झाला, हा वरचा भाग, बाहेरचा भाग, बरोबर आहे, म्हणजे पृष्ठभाग. आणि त्याच्याच विरुद्धार्थी शब्द कोणता, इनसाइड. इनसाइड म्हणजे काय, इनसाइड म्हणजे काय, इनसाइड म्हणजे आतील भाग किंवा मधला भाग. त्याच्यामुळे याचा विरुद्धार्थी काय असणार आहे, हा असणार आहे. जे काही ऑप्शन दिलेले असते, ऑप्शनचे सगळे अर्थ व्यवस्थित लिहून घ्यायचे, पाठच करून ठेवायचे, रट्टा मारून ठेवायचे, काही होत नाही. तुम्ही 2-5 मिनिटं दिले, 10 मिनिटं दिले, तुमचे ते पाठ होणार आहे. व्यवस्थित वहीमध्ये लिहून ठेवायचे. जशी जशी परीक्षा जवळ येईल त्याला रिवाइज करत राहायचं, परत वाचत राहायचं. बरेच प्रश्न किंवा बरेच ऑप्शन मधले जे काही शब्द असतात ते रिपीट होत असतात. चला पुढे बघा. आता काय, पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ऑप्शन. द ऑप्शन मे कंटेन इरर. एकदा इरर दिसलं, स्पेलिंग इरर दिसलं, तर एवढा मोठा प्रश्न वाचण्यामध्ये कमीत कमी आपले 15 सेकंद तरी जात्या.
ज्याला चांगली इंग्रजी वाचता येत असली त्याची 15 सेकंद जात्या, ज्याला इंग्रजी वाचता येत नसली त्याचं 1 मिनिट तिथे जाणार. 1 मिनिट वाया घालत बसायचं नाही, वाचत बसायचं नाही. काय दिसतं इथं दिसतं इरर. इथं इरर शब्द दिसला म्हणजे काहीतरी चुकीचं असणार आहे. काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. की 4 ऑप्शन दिलेले, 4 ऑप्शन मध्ये एक स्पेलिंग काय असणार आहे? चुकीची. आणि आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये फक्त एरर मध्ये फक्त स्पेलिंग चुकीची विचारताय. बरोबर आहे, स्पेलिंग चुकीची देताय त्याच्यावरती विचारताय. कधी कधी वाक्य चुकीचं असतं. म्हणजे जर वाक्य एखाद्या वेळेस कशाचं असतं की आपल्या सिंपल प्रेझेंट टेन्सचं असतं, त्याच्यासोबत वेगळंच वाक्य वापरलेलं असतं. कधी जे प्रिपोजिशन एखाद्या ठिकाणी ऑफ वापरायचं आहे तिथे इन वापरलेलं असतं, एखाद्या ठिकाणी ऑन वापरायचं आहे तिथे काय वापरलेलं असतं? वेगळंच दुसरं एखादं प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय वापरलेलं असतं. आता बघा नो इरर म्हणजे काय रे? की जर या तिन्ही याच्यामध्ये इरर नाही. आता बघा इरर कशामध्ये येतं? FRIGSTENED. आता आपल्याला इथं दिसत असेल की फ्रायटन. फ्रायटन हा जो शब्द आहे इथं यांनी बरोबर लिहिलेला आहे, प्रिंटिंग मिस्टेक याला आपण म्हणू FRIGHTENED अशी ही बरोबर स्पेलिंग आहे. ही फ्रायटनची कशी स्पेलिंग आहे? बरोबर. पण जर तुम्ही क्वेश्चन पेपर पाहिला त्या क्वेश्चन पेपर मध्ये फ्रायटनची स्पेलिंग काय दिलेली आहे? FRIGHTEND अशी दिलेली आहे. काय दिलेली आहे? FRIGHTEND दिलेली फक्त. हे ई आणि हे ई इथं दिलेलं नाही. ही यांची ज्यांनी टाईप केलं त्यांची प्रिंटिंग मिस्टेक आहे. म्हणजे हा बरोबर शब्द त्यांनी लिहिलेला आहे. मग त्याचा जो बरोबर शब्द असणार आहे तो काय असणार आहे? असा असणार आहे FRIGHTENED. ही जी बरोबर स्पेलिंग असणार आहे. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये 2 प्रश्न असे येणार आहे की ते प्रश्न स्पेलिंग इरर वरती असणार आहे. त्याच्यामुळे तुमची जी काही रायटिंग आहे ती चांगली असली पाहिजे. लगेच तो शब्द लिहून पाहायचा. आपण पहिले भरपूर वेळा तो शब्द लिहिलेला असतो. भरपूर वेळा आपल्याला असे शब्द विचारलेले असतात की ते शब्द आपल्याला पहिले ओळखीचे असतात. म्हणजे पहिले आपल्याला विचारलेले असतात किंवा आपण ते कुठेतरी शाळेमध्ये असताना लिहिलेले असते, वाचलेले असते. मागच्या एका क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला बिझनेस हा शब्द होता. कोणता? बिझनेस. BUSINNESS. बरोबर आहे, अशी स्पेलिंग असती. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे बिझनेस हा शब्द तुमच्या डोळ्याखालून आतापर्यंत 15-20 वेळा तरी गेलाच असत. तुम्ही 2-4 वेळा तरी बिझनेस हा शब्द लिहिला असेल. जे शब्द विचारत असत्या ते आपण कधीतरी लिहिलेले असत्या, कधीतरी वाचलेले असत्या. त्याच्यामुळे त्या शब्दाची प्रॅक्टिस आपली असते. त्याच्यामुळे कधी काय करायचं तो शब्द जो विचारलेला आहे तो शब्द व्यवस्थित लिहून बघायचा. जर आपण व्यवस्थित लिहिला आपला तो मॅच झाला त्यावेळेसच तो शब्द कसा असणार आहे? बरोबर असणार आहे. चला आता इथं काय विचारलेलं आहे? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. परत फिल इन द ब्लँकचा प्रश्न आला, प्रिपोजिशन वरती प्रश्न आला. बघा आता आय लव्ह रोजेस. आता सगळ्याचा अर्थ लोंबायचा. काय करायचा? सगळ्याचा अर्थ सांगा. त्याचं उत्तर काय येणार? 4 ऑप्शन तुमच्याकडे. 4 ऑप्शन मधलं काय काय उत्तर येणार सांगा लवकर. सांगा पटापट सांगा. सांगा लवकर सांगा. येतंय का उत्तर? हा. चला बघा आता आय लव्ह रोजेस डॅश दे आर ब्युटिफुल. मला रोजेस आवडतात. काय आवडतात? फुलं आवडतात. कोणते फुलं? गुलाबाचे फुलं आवडतात. कारण दे आर ब्युटिफुल. मला गुलाबाचे फुलं आवडतात कारण ते कसे? सुंदर असतात. बरोबर आहे. मला गुलाबाचे फुलं आवडतात कारण ते काय असतात? सुंदर असतात. मग आपण जर इथं दो वापरलं, दो या शब्दाचा अर्थ काय होतो? दो या शब्दाचा अर्थ काय होत असतो? जर आपल्याला जरी याच्यासाठी जर वापरणं असलं, तर याच्यासाठी जर आपल्याला वापरणं असलं तर त्यावेळेस दो हा शब्द वापरत असतो THOUGH. पण इथं काय आलं रे? मला फुलं आवडतात, मला गुलाबाची फुलं आवडतात जर ते सुंदर आहे. आता वाक्य बरोबर जमतं का? वाक्य अर्थपूर्ण बनतं का? बनत नाही. त्याच्यानंतर आपण आता सो दॅट घेऊ. सो दॅट म्हणजे काय रे? जेणेकरून. मग आता आपण जेणेकरून वापरू. मला गुलाबाचे फुलं आवडतात जेणेकरून ते सुंदर आहे. अर्थ बसत नाही. त्याच्यानंतर अनलेस म्हणजे काय रे? ज्याला काहीच अर्थ नसतो, काहीच व्यर्थ नसतो. म्हणजे अनलेस म्हणजे काय असणार आहे? आपलं अनलेस म्हणजे ज्याला काय नसतो. अनलेस म्हणजे काहीच नाही. बरोबर आहे. अनलेस म्हणजे काय? काहीच नाही. आपण याचं वाक्य पाहिलं असं बघा तुम्ही. इफचं वाक्य, इफ आणि अनलेसचं वाक्य सोबत वापरत असत्या. भरपूर वेळा तुम्ही पाहिलं असेल. हे सगळं तुम्हाला जे काही नियम असतात ते नियम लक्षात ठेवताच आले पाहिजे, ठेवलेच पाहिजे. कारण बरेच प्रश्न कशावर होत असत्या? बरेच प्रश्न हे कशावर तयार होत असत्या? आपले जे काही प्रिपोजिशन असत्या किंवा वेगवेगळे जे काही नियम असत्या त्या नियम मध्ये तयार होत असत्या. जर नाही तर याला आपण जर नाही तर म्हणू शकतो किंवा काहीच नाही. पण आपण हे सुद्धा ऑप्शन इथं ठेवलं तर तरी याचा अर्थ बसत नाही. पण इथं आज हा शब्द आहे. आज हा शब्द कोणत्या तरी गोष्टीचं
कारण दाखवण्यासाठी वापरत असत्या. काय कोणत्या तरी वाक्याचं म्हणा, कोणत्या तरी गोष्टीचं म्हणा, कारण दाखवण्यासाठी ऍज हा शब्द वापरत असत्या. मग आता बघा, आय लव्ह रोजेस ऍज दे आर ब्युटिफुल. मला रोजेस आवडतात, मला गुलाबाची फुलं आवडतात, कारण ते कसे सुंदर आहेत, कारण ते कसे आहेत, ब्युटिफुल आहेत. चला पुढे बघा रे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन दिसलं तर कळून जायचं की जसं मराठीमध्ये आपल्याला शब्द समूहासाठी एक शब्द असतो, शब्द समूहासाठी एक शब्द असतो, तसंच इथं तुम्हाला एक शब्द समूह दिलेला असतो, त्याच्यासाठी तुम्हाला काय वापरायचा असतो, एक शब्द वापरायचा असतो. म्हणजे तुम्हाला शब्द समूहासाठी काय वापरायचा असतो, एक शब्द वापरायचा असतो. आता बघा इथं काय दिलेलं आहे, स्टडी ऑफ स्पीच साऊंड. स्टडी ऑफ स्पीच साऊंड म्हणजे काय रे, जे काही आपलं ध्वनी असतं, आवाज, आवाजाचा अभ्यास. याच्यावरती बऱ्याच वेळेस प्रश्न येत असतो. हे जे काही स्पेशल शब्द असतात, स्पेशल शब्दाचे अर्थ लिहून घ्यायचे, ते पाठच करायचे. आता आपण अँथ्रोपॉलॉजी पाहिलं, बरोबर आहे, सिस्मॉलॉजी पाहिलं, बरोबर आहे, त्याचबरोबर जे काही मानव वंशशास्त्र झालं, फिलॉलॉजी पाहिलं, फिलॉसॉफी पाहिलं, हे जे काही विशिष्ट शब्द असत्या, हे विशिष्ट शब्द पाठच ठेवायचे, त्याचा परत परत सराव करायचं, रिव्हिजन करायचं. हे बऱ्याच वेळा रिपीट होत असतात, परत परत येत असतात. आता बघा इथं स्टडी ऑफ स्पीच साऊंड म्हणजे काय रे, आवाजाचा अभ्यास करणे. कशाचा, आवाजाचा अभ्यास करणे. आवाजाचा अभ्यास करणे म्हणजे काय, स्पीच साऊंड, स्टडी ऑफ स्पीच साऊंड. आता इथं बघा, इथं दिलेलं आहे लिंग्विस्टिक्स. लिंग्विस्टिक्सचा अर्थ होत असतो भाषेचा अभ्यास करणं किंवा भाषाशास्त्र, भाषाशास्त्र. त्याच्यानंतर तुम्हाला फिलॉलॉजी, मागच्या एका लेक्चर मध्ये, आता कळतंय का, मागच्या एका लेक्चर मध्ये आपल्याला हा शब्द आला होता बघा, कोणता, फिलॉलॉजी. फिलॉलॉजीचा अर्थ काय होतो, तो सुद्धा भाषाशास्त्र होत असतो. फक्त इथं भाषेचा अभ्यास करणं आणि इथं भाषेच्या रचनेचा अभ्यास करणं, भाषा कशी बनली, भाषेचा उगम कुठून झाला, काय झाला, त्याचा अभ्यास. याला आपण समानार्थी शब्द म्हणू शकतो. त्याच्यानंतर सिमॅन्टिक्स, हा सुद्धा काय आहे, भाषाशास्त्रच आहे. हा सुद्धा भाषेचा अभ्यास करणं आहे. याचा अर्थ सुद्धा भाषाशास्त्र होतो किंवा भाषेचा अभ्यास करणं होतो. म्हणजे हे तीन समानार्थी शब्द झाले. आता फिलॉलॉजी रिपीट झालं या क्वेश्चन पेपर मध्ये, मागच्या सुद्धा. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की हे जे शब्द असतात हे परत परत रिपीट होत असत्या, परत परत विचारत असत्या. त्याच्यामुळे या शब्दाचा एकदम चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा. आता बघा उरलं फोनेटिक्स. फोनेटिक्सचा अर्थ होत असतो की जे काही ध्वनी असतात, ध्वनी म्हणजेच काय रे, ध्वनी म्हणजे आवाज, ध्वनींचा अभ्यास करणं. ध्वनींचा अभ्यास करणं म्हणजे फोनेटिक्स. म्हणजे याच्यासाठी जो काही वापरला जाणारा शब्द असणार आहे, स्टडी ऑफ स्पीच साऊंड साठी वापरला जाणारा शब्द कोणता असणार आहे, फोनेटिक्स हा असणार आहे. कळालं तुम्हाला, आता समजलं, 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 समजलं. चला बघा पुढचा प्रश्न, पुढच्या प्रश्नाचं उत्तर सांगा लवकर. आता सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रोव्हर्ब. प्रोव्हर्ब म्हणजे काय रे, लक्षात ठेवायचं, प्रोव्हर्ब म्हणजे म्हण. म्हणजे जशा मराठीमध्ये म्हण असते, आती तेथे माती, बरोबर आहे, घरोघरी मातीच्या चुली, तसंच इंग्रजीमध्ये सुद्धा काय असतात, म्हण असतात. मग आपल्याला काय करायचंय की जी काही म्हण खाली दिलेली आहे त्या म्हणीचा अर्थ शोधायचा आहे. म्हणजे ह्या म्हणीसारखा अर्थ खालच्या चार कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतो ते एक ऑप्शन आपल्याला शोधायचं आहे. चला बघा आता इथं काय दिलेलं आहे रे, इथं बघा लगेच सांगतो तुम्हाला याचा अर्थ. इट्स बेटर टू फिनिश समथिंग लेट दॅन टू नेव्हर टू डू इट ऑल. काय सांगितलं, आता तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे, सगळ्यात अगोदर त्याचा अर्थ शोधायचा, अर्थ लावून पाहायचा, कसा का होईना अर्थ लावून पाहायचा. आता काय सांगितलं, इट्स बेटर टू फिनिश समथिंग लेट दॅन टू नेव्हर डू इट ॲट ऑल. एखादी गोष्ट कधीच न करण्यापेक्षा उशिरा का करणं योग्य आहे किंवा केली पाहिजे. याचा अर्थ काय होतो की एखादी गोष्ट कधीच न करण्यापेक्षा, लेट का होईना, उशिरा का होईना करणं गरजेचं असतं किंवा केली पाहिजे. तसं आपण एखादी गोष्ट म्हणजे अभ्यास कधीच न करण्यापेक्षा कधीतरी केला पाहिजे. एखाद्या भरती तुमचं द्यायचं मन होत नसन तर आपल्याला वाटत असेल की आता मी गिव्ह अप करतोय, मी हार मानतोय, हार न मानण्यापेक्षा एक शेवटचा प्रयत्न आपण केला पाहिजे. शेवटच्या प्रयत्नामध्ये कुठंतरी आपल्याला सक्सेस भेटू शकतं, बरोबर आहे. त्याच्यामुळे काय करायचं की आपल्याला जेवढ्या संधी असतात, जेवढा चान्स असतात तेवढा सोडायचा नाही. एक तरी चान्स काय करायचा, घेण्याचा प्रयत्न करायचा. बघा आता इट्स बेटर टू फिनिश समथिंग लेट दॅन टू नेव्हर डू इट ऑल. म्हणजे एखादी गोष्ट कधीच न करण्यापेक्षा कधीतरी करणं चांगली आहे. त्याचा बरोबर उत्तर असणार आहे, त्याचं बरोबर उत्तर असणार आहे पहिलं ऑप्शन नंबर 1. याचा सुद्धा अर्थ सेम होतो, बेटर लेट दॅन नेव्हर. कधीच न करण्यापेक्षा कधीतरी करणं चांगलं. याचा अर्थ काय होतो, कधीच न करण्यापेक्षा कधीतरी करणं कधीही चांगलं. एखादी गोष्ट कधीच न करण्यापेक्षा कधीतरी करणं चांगलं. आता हे जे काही इथं काय दिलेले तुम्हाला, हे वाक्यप्रचार इथं तुम्हाला दिलेली, हे वाक्यप्रचार व्यवस्थित लक्षात ठेवायचे. किंवा जे काही इथं म्हणी वगैरे दिलेले असन किंवा अर्थ दिलेला असन हे लक्षात ठेवायचे, कारण याच्यावरती प्रश्न रिपीट होत असतो. याच्यावरती प्रश्न काय होत असतो, रिपीट होत असतो. कळतंय, समजतंय, सगळ्यांना समजतंय. बघा आता
आता वेगवेगळे दिलेले बेगर्स म्हणजे काय रे, भिकारी. बेगर्स कांट बी चूजर्स. काय सांगितलं की जे काही भिकारी असतात ते निवडू शकत नाही. भिकारी निवडू शकत नाही, निवडू शकत नाही. म्हणजे काय, आता याचा अर्थ काय, इथं भिकारी निवडू शकत नाही म्हणल्यावर यांना काय सांगायचंय की ते आपली मराठीमध्ये म्हण असते बा की एकाला गुळाची चौक आहे, असे काहीतरी म्हणे, बरोबर आहे. गाढवाला गुळाची चौक आहे म्हणजे एखाद्याला जर चांगली गोष्ट भेटत असली, बरोबर आहे, काय म्हणतात, भिकारी निवडू शकत नाही. एखाद्याला चांगली गोष्ट भेटत असली तर तो ती निवडू शकत नाही, घेऊ शकत नाही, कारण त्याच्याकडे ॲबिलिटी नाही, त्याच्याकडे क्षमता नाही ती घेण्याची, बरोबर आहे. म्हणजे असे वेगवेगळे शब्द असतात. इझी कम, इझी गो म्हणजे काय रे, की सोप्या पद्धतीने येणं, सोप्या मार्गाने येतात, सोप्या मार्गाने जातात. सोप्या मार्गाने येणं, सोप्या मार्गाने जाणं. म्हणजे एखादी गोष्ट तुमच्याकडे सहज येते, जसा पैसा असतो. पैसा आपल्याकडे आज असतो, उद्या नसतो, कळतंय. पैसा आपल्याकडे आज असतो, उद्या नसतो, म्हणजे सोप्या मार्गाने येत असतो, लगेच जात असतो, बरोबर आहे. पण तुम्हाला वाटतं तो आपल्याकडे काय झाला पाहिजे, टिकला पाहिजे. आता कशाचा प्रश्न आला रे, सिनोनिम. सिनोनिम म्हणजे काय, समानार्थी शब्द. सिनोनिम म्हणजे काय, समानार्थी शब्द. एक शब्द दिलेला आहे, त्याचा समानार्थी आपल्याला शोधायचा आहे. आता फॉलो म्हणजे काय, फॉलो म्हणजे पाठलाग करणं किंवा समजणं. इथं फॉलोचे 2-3 अर्थ निघत असतात. फॉलोचा जर तुम्ही क्रियापदाचा अर्थ घेतला क्रियापदानुसार तर तो होत असतो समजून घेणं. काय घेणं, समजणं किंवा समजून घेणं. आणि फॉलोचा अजून एक अर्थ होत असतो पाठलाग करणं. पाठलाग करणं, पीछा करना, क्या करना, पीछा करना, पाठलाग करणं. चला त्याच्यानंतर आता खाली दिलेले आपल्याला समानार्थी शोधणे, बरोबर आहे. लूज म्हणजे काय रे, लूज म्हणजे हरवणे. लूज म्हणजे काय, हरवणे. लॉस त्याला आपण म्हणत असतो, लॉस, हरवणं, एखादी गोष्ट हरवणं, बरोबर आहे. त्याच्यानंतर स्कॉर्न. स्कॉर्न म्हणजे एखाद्या गोष्टीचा तिरस्कार करणं. लिहून घ्या, सगळ्यांनी लिहून घेणे, तिरस्कार करणे. आता भरपूर वेळा तुम्ही हा स्कॉर्न शब्द पाहिला असेल. मी तर भरपूर वेळा ज्या ज्या क्वेश्चन पेपर पाहिल्या, भरपूर वेळा मला स्कॉर्न हा शब्द भरपूर साऱ्या परीक्षामध्ये दिसला. त्याचबरोबर मला निग्लेक्ट हा शब्द सुद्धा बऱ्याच परीक्षामध्ये दिसला. आपण मागे एक क्वेश्चन पेपर घेतली होती, त्या क्वेश्चन पेपरमध्ये निग्लेक्ट हा शब्द आला होता बघा, आला होता का नाही. म्हणून मी तुम्हाला परत परत सांगत असतो की प्रश्नपत्रिका खूप महत्वाच्या असतात. बरेच प्रश्न रिपीट होत असतात. प्रश्न नाही रिपीट झाले, जे काही ऑप्शन असतात, जे काही पर्याय असतात, त्या पर्यायामधून जे काही शब्द असतात ते शब्द किंवा वाक्यप्रचार किंवा प्रिपोजिशन हे रिपीट होत असतात. त्याच्यामुळे तुमचं जे काही अनालिसिस आहे ते अनालिसिस व्यवस्थित करणं गरजेचं असतं. जे काही ऑप्शन्स आहे ते ऑप्शन सगळे समजून घेणं गरजेचं असतं. बघा आता स्कॉर्न म्हणजे काय रे, तिरस्कार करणं, एखाद्या गोष्टी चांगलं न वाटणं किंवा एखाद्या गोष्टीचा तिरस्कार करणं. त्याच्यानंतर अंडरस्टँड. अंडरस्टँड म्हणजे काय रे, अंडरस्टँड म्हणजे समजून घेणं. म्हणजे याचा समानार्थी कोणता असणार आहे, आपल्या फॉलोचा समानार्थी असणार आहे अंडरस्टँड. समजला. आता शेवटचा जो शब्द आहे निग्लेक्ट, याचा अर्थ मी तुम्हाला मागच्या एका क्वेश्चन पेपर मध्ये सांगितला होता, इकडे लिहून देतो. निग्लेक्ट म्हणजे काय, निग्लेक्ट म्हणजे काय, दुर्लक्ष करणे. निग्लेक्ट या शब्दाचा अर्थ होतो दुर्लक्ष करणे. हे सगळे शब्द लिहून घ्यायचे, पाठ करून ठेवायचे, ध्यानात ठेवायचे, कारण हे शब्द कधीतरी परत किंवा आपल्या येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा रिपीट होऊ शकतात, होतच असतात. कळालं, कळालं. म्हणजे फॉलोचा जो काही समानार्थी शब्द असणार आहे तो कोणता असणार आहे, अंडरस्टँड असणार आहे. चला पुढचा शब्द बघा. आता सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी वन वर्ड सबस्टिट्यूशन. परत वन वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रश्न आला. म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे काय रे, वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे शब्द समूहासाठी एक शब्द. कळते. वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे काय, शब्द समूहासाठी एक शब्द समूह दिलेला असतो, त्याच्यासाठी एक शब्द शोधायचा असतो. आता बघा आपल्याला दिलेले अ ग्रुप ऑफ फिश. सोपे शब्द असतात. ग्रुप म्हणजे काय रे, गट, संघ, एवढं तर आपल्याला कळतं. फिश म्हणजे काय, मासा, म्हणजे माशांचा संघ. माशांचा संघ. फिश म्हणजे मासा, माशांचा संघ. तर माशांच्या संघासाठी स्कूल हा शब्द वापरला जात असतो. आता तुम्ही म्हणशाल सर स्कूल शाळेसाठी वापरला जातो, कशासाठी, शाळेसाठी. मलाही वापरलं की स्कूल शाळेसाठी वापरला जात असतो. जर आपल्याला विचारलं असतं अ ग्रुप ऑफ स्टुडंट्स, आपल्याला अ ग्रुप ऑफ टीचर्स, अ ग्रुप ऑफ स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थ्यांचा ग्रुप, विद्यार्थ्यांचा गट, त्याच्यासाठी जर वापरला असतं तर स्कूल आला असतो सर. मग तुम्ही ग्रुप ऑफ फिश साठी स्कूल का बरं वापरलं, ते मी वापरलेलं नाही, ते कोण ज्यानं इंग्रजी काढलं असेल त्यानं वापरलेलं आहे. म्हणजे याच्यासाठी काय शब्द येणार आहे, अ ग्रुप ऑफ फिश, त्याला सुद्धा स्कूल म्हणत असत्या. काय म्हणत असत्या, म्हणजे जो की आपण आता पक्षी असतो, पक्ष्यांचा समूह, त्याला आपण काय म्हणत असतो, थवा म्हणत असतो. काय म्हणत असतो, फ्लॉक. फ्लॉक म्हणजे काय रे, पक्ष्यांचा थवा. फ्लॉक म्हणजे काय, पक्ष्यांचा थवा. पक्ष्यांचा थवा. फ्लॉक म्हणजे काय, पक्ष्यांचा थवा. त्याचबरोबर आपलं जे की आता इथं बघा 2-3 शब्द अजून, स्वार्म आणि फ्लॉट. फ्लॉट कशासाठी वापरत असत्या, चित्ररथ, चित्ररथांचा थवा, चित्ररथांचा समूह किंवा चित्ररथांचा थवा. कळालं, कळालं.
कळालं. त्याच्यानंतर आपलं जे स्वार्म आहे, स्वार्म हे मधमाशा ज्या असतात, मोहळावर बसणाऱ्या ज्या काही मधमाशा असतात त्या मधमाशासाठी SWARM स्वार्म हा शब्द वापरत असतात. जर तुम्हाला असं आलं अ ग्रुप ऑफ बीज, काय आलं ग्रुप ऑफ बीज, बी म्हणजे काय BEES, बीज म्हणजे मधमाशा, बीज म्हणजे काय दादांनो मधमाशा. तुम्हाला जर असं आलं अ ग्रुप ऑफ बीज येऊ शकतो, बरोबर आहे, शब्द समासासाठी विचारू शकता, त्यावेळेस तुम्ही त्याच्यासाठी काय वापरणार आहे, स्वार्म हा शब्द वापरणार आहे. जर तुम्हाला आलं अ ग्रुप ऑफ बर्ड्स, बरोबर आहे, अ ग्रुप ऑफ बर्ड्स जर तुम्हाला आलं त्यावेळेस तुम्ही काय वापरणार, फ्लॉक हा शब्द वापरणार. कळालं 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 सगळ्यांना कळालं. चला पुढे जाऊया. पुढचं बघा. आता मला इथं दिसतंय ऑप्शन मध्ये, पर्यायमध्ये, इथं द आहे, इथं ॲन आहे, इथं अ आहे, तिन्ही ठिकाणी काय आर्टिकल आहे. म्हणजे हा प्रश्न कशाचा आहे, आर्टिकल वरती प्रश्न विचारलेला आहे. जर मला कळतंय आर्टिकल वरती प्रश्न विचारलेला आहे तर मी हा सगळा टाइमपास करत बसणार नाही, कोणता प्रश्न वाचत बसायचा नाही. जर आपल्याला कळतंय की पर्यायामध्ये ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, पर्यायामध्ये ऑप्शन मध्ये आपल्याला आर्टिकल दिलेले आहे, तर 100% प्रश्न कशावरचा आहे, आर्टिकल वरचा आहे. आता बघा आपण बघूया. माय फ्रेंड इज कमिंग बाय, की माझा जो मित्र आहे, माय फ्रेंड इज कमिंग बाय द 4th clock ट्रेन. इथं काय येणार आहे, द येणार आहे. आता सर तुम्ही इथं द का बरं वापरलं, कारण मी काय सांगितलेलं आहे तुम्हाला, जिथं आर्टिकल वापरायचं असलं तिथल्या पुढचा जो काही शब्द आहे, तिथून पुढचे जे काही शब्द आहे ते महत्वाचे असतात. आता तुम्हाला एक सांगतो, इथं काय, इथं 0 clock 4th clock होतं, 4th clock ट्रेन म्हणजे जी काही 4 वाजता येणारी जी काही गाडी. आता आपल्याकडे गाड्या असते बघा, तुम्ही कधीतरी बसनं प्रवास करत असाल, कशानं, बसनं प्रवास करत असाल तर आपल्या गाड्या फिक्स असत्या की मला 1च्या गाडीनं एखाद्या ठिकाणी पुण्याला जायचंय, बरोबर आहे, मला 4च्या गाडीने जायचंय, सकाळच्या 7च्या गाडीने जायचंय. म्हणजे ही फिक्स गाडी आहे, ही एक निश्चित गोष्ट आहे. मी तुम्हाला एक नियम सांगितला होता, ज्या काही निश्चित गोष्टी असतात, ठरलेल्या गोष्टी असतात, विशिष्ट गोष्टी असतात, त्याच्या अगोदर द हे आर्टिकल वापरत असत्या. मग ही गोष्ट ठरलेली आहे, 4 clock ट्रेन म्हणजे 4 वाजता येणारी जी काही गाडी आहे ती दररोज असते 4 वाजता, बरोबर आहे. 4 वाजता येणारी जी काही ट्रेन आहे ती फिक्स आहे, ती 4ला येणार आहे, ती दुसऱ्या दिवशी किंवा ज्या दिवशी शेड्यूल केलेली आहे त्या दिवशी ती 4 वाजताच येणार आहे, बरोबर आहे, ती ठरलेली आहे, निश्चित आहे. मग ज्या काही ठरलेल्या गोष्टी असतात त्याच्या अगोदर द हे आर्टिकल वापरलेलं असतं किंवा वापरत असतात. जर इथं फक्त क्लॉक ट्रेन हा शब्द नसता, फक्त इथं 4 असतं, काय असतं 4, बरं 4 बी नसतं इथं, 4 clock, फक्त इथं काय असतं, बाय द ट्रेन असतं, हा शब्द नसता. खिचडी झाली का बघा. आता इथं कोणता शब्द नसता, फक्त इथं 4 clock म्हणजे 4 वाजेच्या गाडीनं हा शब्द इथं नसता, फक्त ट्रेन असतं. तर इथं कोणतं आर्टिकल आलं असतं, माय फ्रेंड इज कमिंग बाय अ ट्रेन. जर इथं फक्त 4 clock हा शब्द नसता तर आर्टिकल कोणतं वापरलं असतं, हे आर्टिकल वापरलं असतं. कळालं, कारण ट्रेन आता कोणती असू शकते, अनकाउंटेबल आहे, सांगता येत नाही, निश्चित नाही. ज्या अनिश्चित गोष्टी असतात, ज्या सांगता येत नाही, ठरलेल्या नसतात, त्याच्या अगोदर ए किंवा ॲन वापरल्या जात असतं. ॲन का बरं नाही वापरलं, ॲन कुठं वापरत असत्या, ज्या शब्दाची सुरुवात व्होवेल साऊंड म्हणजे स्वराने होत असते, कशाने, स्वराने होत असते, त्या साऊंड त्या ठिकाणी कोणतं वापरत असत्या, ॲन हे आर्टिकल वापरत असत्या. पण इथं आता काय वापरलेले, 4 clock वापरलेले, म्हणून इथं द हे आर्टिकल येणार आहे. कोणतं, द हे आर्टिकल. म्हणजे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोणतं असणार आहे, पर्याय क्रमांक 1 ऑप्शन नंबर 1 द. चला पुढे बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. बघा आता, आय एम गोइंग टू मिरट. आता आपल्याला टेन्स मी तुम्हाला सांगितलं होतं, आपल्याला जर चांगल्या प्रकारे क्वेश्चन सोडवायचे असेल इंग्रजीचे तर प्रत्येकाचे 12 टेन्स पार्ट पाहिजे, त्याचं स्ट्रक्चर पार्ट पाहिजे, त्याची वाक्य तुम्हाला बनवता आले पाहिजे. जर तुम्हाला मी एखादं वाक्य दिलं, समजा की आता एखादा शब्द आहे, आय ईट मँगो, मी मँगो खातो, ते शब्द किंवा ते वाक्य तुम्हाला 12 टेन्स मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. कशामध्ये, 12 टेन्स मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. आपले एवढे पक्के टेन्स झाले पाहिजे. 12 टेन्स आले तर तुम्ही कमीत कमी 15 पैकी 7-8 प्रश्न सहज सोडवत्या, कारण 12 टेन्स आले तुम्हाला त्याचा अर्थ कळत असतो, वाक्य रचना कळत असते, बरोबर. एकदा वाक्य रचना कळाली, एकदा टेन्स कळाले, तुम्ही बाकी सगळं काय सोडवणार, बरोबर सोडवणार आहे. चला बघा आता, आय एम गोइंग टू मिरट वाक्य कशामधलं रे, कंटिन्युअस टेन्स मधले. कशातलं, आय एम गोइंग हे वाक्य जे आहे ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधलं आहे. कशामधलं, म्हणजे चालू वर्तमान काळामधलं वाक्य. कशावरून कळालं, इथं जे काही ऍम वापरलेलं आहे, ऍम वरून कळालं की हा कशातलं आहे, वर्तमान काळातलं, प्रेझेंट टेन्स मधलंय. आणि आयएनजी वरून कळालं, जर क्रियापदाला आयएनजी लावलेला असलं, लागलेला असलं, तो जो काळ असतो तो कोणता असतो, तो कंटिन्युअस असतो, म्हणजे चालू असतो. आणि प्रेझेंट कशावरून कळालं,
प्रेझेंट कळालं आपल्याला am वरून, म्हणजे हे वाक्य असणार आहे चालू वर्तमान काळाचं. बरोबर आहे, बरोबर आहे. बघा, आय एम गोइंग टू मिरट, मी मिरटला चाललो होतो. मिरट शहर आहे एक, बरोबर आहे. आय एम गोइंग टू मिरट, मी कुठं चाललोय, चाललोय क्रिया पूर्ण झाली का नाही. मी मिरटला जात आहे, मी मिरटला जात आहे. कुठं जात आहे, मी जात आहे. कुठं जात आहे, मिरटला. कशासाठी जात आहे रे, टू व्हिजिट माय पॅरेंट्स. मग इथं बरोबर जे काही वाक्य येणार आहे किंवा बरोबर जे काही क्रियापद येणार आहे तो कोणते येणार आहे, टू व्हिजिट. तुम्ही जर जिरंड आणि इन्फिनिटिव्ह शिकले असेल तर तुम्हाला याचं उत्तर लगेच आलं असतं. त्याच्यामुळे सांगतोय तुम्हाला टेन्स शिका, त्याच्यानंतर ग्रामर शिका, इन्फिनिटिव्ह काय राहतं, त्याचबरोबर जिरंड काय असतं ते सगळं आपल्याला शिकायचं. एकदा क्वेश्चन पेपर झाल्यावर तुमचं बरंचसं मी कव्हर करून देणार आहे. तुमचे आर्टिकल जे आपल्या वनरक्षक परीक्षेसाठी, वनरक्षक भरतीसाठी महत्वाचे टॉपिक आहे ते सगळे मी तुमचे कव्हर करून देणार आहे. आर्टिकल झालं, त्याचबरोबर आपले जे काही वोकॅब्स आहे तुमचे वोकॅब सुद्धा मी घेणार आहे. म्हणजे आपल्या जे काही वोकॅबलरी आहे की जी आपल्याला परीक्षेला विचारल्या जाऊ शकते. कारण TCS कशावरती फोकस करत असतं, जास्त वोकॅबलरीवरती. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वन वर्ड सबस्टिट्यूशन, असे वेगवेगळे याच्यावरले जे काही वोकॅबचे प्रश्न असतात शब्दरचनेवरती आधारित, त्याच्यावरती फोकस करत असत्या. म्हणून आपण काय करणार आहे, आपण जास्तीत जास्त याच्यावरती फोकस करणार आहे. नंतर ज्यावेळेस क्वेश्चन पेपर झाल्या तुमचे शब्दार्थ सुद्धा येणार आहे की जे शब्दार्थ आपल्याला परीक्षेला येऊ शकतात, PYQ असो किंवा जे येणार असेल किंवा जे सरावासाठी असेल ते आपण घेऊ. ओके. त्याचबरोबर महत्वाचे टॉपिक आर्टिकल झालं, त्याच्यानंतर ऍक्टिव्ह वाईज, पासिव्ह वाईज सुद्धा विचारलं जाऊ शकतं. इनडायरेक्ट, डायरेक्ट स्पीच विचारलं जाऊ शकतं. जिरंड, इन्फिनिटिव्ह बऱ्याच वेळेस विचारत असतात, प्रिपोजिशन तर विचारतच असत्या. हे सगळे जे महत्वाचे टॉपिक आहे जे विचारत असतात वारंवार TCS, ते सगळे टॉपिक मी तुमचे कव्हर करून देणार आहे ज्यावेळेस प्रश्नपत्रिका झाल्या त्यावेळेस. आय एम गोइंग टू मिरट, टू व्हिजिट. इथं काय येणार आता, टू व्हिजिट म्हणजे काय रे, टू व्हिजिट भेटण्यासाठी. कोणाला, माय पॅरेंट्स, माझ्या आई वडिलांना भेटण्यासाठी मी मिरटला जात आहे. जर आपण इथं फक्त व्हिजिट वापरलं तर इथं व्हिजिट वापरलं, आय एम गोइंग टू मिरट व्हिजिट माय पॅरेंट्स, वाक्याला अर्थ येतो का, मला मिरटला जायचंय किंवा मी मिरटला जात आहे, भेटणं माझ्या आई वडिलाला. टू म्हणजे काय, ला, कोणाला, आई वडिलाला, म्हणून इथं टू लावलं. आता हे क्रियापदाचं 5वं रूप आहे. क्रियापदाचे तुम्हाला 4च रूप माहिती असेल, V1, V2, V3, V4. V4 कोणता असतो, ज्याला ING लागलेला असतं. आणि V5 कोणता असतो, क्रियापदाच्या V1च्या अगोदर टू लावलं तर ते क्रियापदाचं 5वं रूप होत असतं. काय होत असतं, 5वं रूप होत असतं. समजलं. चला पुढे बघा, इथं काय असणार आहे, टू व्हिजिट असणार आहे. व्हिजिटिंग येणार आहे का रे, आता आय एम गोइंग टू मिरट, मी मिरटला जात आहे. मग इथं व्हिजिटिंग म्हणजे काय, ING कशासाठी वापरत असतं, मी मिरटला जात आहे आणि माझ्या आईवडिलाला भेटत आहे. असं वाक्यार्थ पूर्ण बनतं का, बनत नाही. व्हिजिटेड, मी मिरटला जात आहे, आईवडिलाला भेटलो, चालन वाक्य नाही. मिरटला गेलाच नाही अजून, चालला रस्त्यानं, नादीच कसं काय भेटणार आहे, एकदा मिरटला गेल्यानंतरच हा भेटणार आहे. म्हणजे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1, टू व्हिजिट. मी मिरटला जाते, कशासाठी जात आहे, आई वडिलांना भेटण्यासाठी जात आहे. Select the most appropriate option to fill in the blank. If no word is required to fill in the blank, select no word. आता ऑप्शन मध्ये दिसतंय अ आहे, ॲन आहे, द आहे. आर्टिकल आहे म्हणजे हा आर्टिकलचा प्रश्न आहे. कशाचा प्रश्न आहे, आर्टिकलचा प्रश्न आहे. कशाचा, आर्टिकलचा. म्हणजे लगेच आपण आता सोडूया आर्टिकलचा प्रश्न. बघा, वन डे म्हणजे काय रे, एका दिवशी. वन डे म्हणजे काय, एका दिवशी. आता उच्चार बघा, वन डे डॅश डॅश ओल्ड सेज. सेज या शब्दाचा अर्थ होत असतो साधू किंवा संत. सेज म्हणजे काय, सेज म्हणजे साधू. एखाद्या वेळेस हा शब्द आपल्याला समानार्थी, विरुद्धार्थी मध्ये सुद्धा येऊ शकतो. वन डे डॅश डॅश ओल्ड सेज वॉज हॅव्हिंग अ बाथ इन द रिव्हर. एका दिवशी काय झालं, एक म्हातारा, ओल्ड म्हणजे काय, म्हातारा, साधू किंवा वरिष्ठ साधू, त्याला काय म्हणू आपण, जास्त वयस्कर असलेला साधू एका नदीमध्ये काय करत होता, आंघोळ करत होता. आंघोळ करत होता. मग आता इथं तुम्हाला मी सांगितलं, जिथं आर्टिकल वापरायचं असतं त्याच्या समोरचा शब्द काय असतो, खूप महत्वाचा असतो. मग इथं काय रे, ओल्ड. इथं काय, ओल्ड. आणि काय वापरलेलं आहे पहिले, ओ. मग ओ काय आहे, ओ हे स्वर आहे, ओवेल्स आहे. AEIOU इंग्रजी मधले 5 स्वर. याच्या अगोदर आर्टिकल वापरायचं असलं तर ॲन आर्टिकल येत असतं. कोणतं, ॲन हे आर्टिकल येत असतं, सांगितलेलं भरपूर वेळा. आणि याचा उच्चार काय होतो, आर्टिकलचा होतो. ओ काय आर्टिकल आहे, ओल्ड. उच्चार कशाचा होतोय, आर्टिकलचा होतोय. त्याच्यामुळे इथं कोणता आर्टिकल येणार, ॲन हे आर्टिकल वापरलं जाणार. ज्या वेळेस त्या शब्दाचा ज्याच्या अगोदर आर्टिकल वापरायचंय त्याचा उच्चार जर स्वराचा होत असन, म्हणजे AEIOU असा होत असन, त्यावेळेस आपण तिथं ॲन आर्टिकल वापरत असतो. कोणतं, ॲन आर्टिकल वापरत असतो. ज्या निश्चित गोष्टी आहेत किंवा ज्या महत्वाच्या गोष्टी आहे किंवा जगातल्या एकच असलेल्या गोष्टी आहे त्याच्या अगोदर आपण द हे आर्टिकल वापरत असतो. किंवा एखादी गोष्ट आहे
एकच गोष्ट आहे किंवा अनिश्चित गोष्ट आहे जी माहिती नाही किंवा अनकाउंटेबल गोष्ट आहे त्याच्या अगोदर आपण काय वापरत असतो, हे आर्टिकल वापरत असतो. सांगितलेलं आहे. चला पुढे बघा. आता सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिव्हन इडियम. खाली एक वाक्यप्रचार दिलेला आहे, त्या वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. सोपं आहे, लगेच आपण याच्यावरूनच समजू शकतो की त्याचा अर्थ काय असू शकतो. आता फार म्हणजे काय रे, सोपा शब्द आपले पाठ असतात, लहानपणीच पाठ आहे, 5वीला पाठ असून तुमचा शब्द फार म्हणजे काय, फार या शब्दाचा अर्थ होत असतो दूर. पाठ आहे का नाही, खूप लहानपणापासून आपला शब्द पाठ असतो हा फार म्हणजे काय, फार म्हणजे दूर. फार अँड वाईड म्हणजे काय रे, फार अँड वाईड म्हणजे सर्वीकडे किंवा सगळीकडे. फार अँड वाईड या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो, सगळीकडे असा होत असतो किंवा सर्वत्र किंवा सगळीकडे याचा अर्थ होतो सर्वत्र किंवा सगळीकडे. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, समानार्थी विचारलेला याचा. काय समानार्थी, आता बघा एव्हरीवेअरचा अर्थ सुद्धा काय होत असतो, एव्हरी म्हणजे प्रत्येक ठिकाणी, एव्हरीवेअर म्हणजे काय, सगळीकडे. मग हे दोन्ही काय झाले, हे झाले समानार्थी, दोन्ही काय झाले, सिनोनिम झाले, समानार्थी झाले. कळतंय आता, समजते. हे दोघं काय असणार, समानार्थी. आता व्हेरेवर म्हणजे काय रे, जेथे कोठे म्हणजे कुठं कोण, काही ठिकाणी, थोड्या ठिकाणी. बरोबर आहे. मग याचा अर्थ काय असणार आहे, जेथे कोठे, याचा अर्थ असणार आहे सर्वत्र सगळीकडे. बरोबर आहे. त्याच्यानंतर एनिवेअर म्हणजे काय रे, एनिवेअर म्हणजे कुठंतरी. एनिवेअर म्हणजे काय, कुठेतरी. एनिवेअर म्हणजे काय, कुठेतरी. इकडं असू शकतं, तिकडं असू शकतं, तिकडं सुद्धा असू शकतं. एनिवेअर कुठेही असू शकतं. ओके. पण हे म्हणजे काय रे, सगळीकडे. एनिवेअर म्हणजे कुठेतरी, कुठेही. कळतंय. शेवटचा जो आहे नाऊवेअर म्हणजे किंवा नोवेअर म्हणजे काय, कुठेच नाही. मग आपल्याला विचारलेलं काय आहे, फार अँड वाईडचा अर्थ होत असतो सगळीकडे, सर्वत्र. मग त्याचा समानार्थी काय असणार आहे, एव्हरीवेअर असणार आहे. त्याचा सुद्धा अर्थ होत असतो सगळीकडे, सर्व बाजूला. चला पुढचा ऑप्शन काय, पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ऑन ऑप्शन. इथं दिलेलं इरर काय, एका याच्यामध्ये काय दिलेलं आहे, इरर दिलेला आहे. आता आपण जर ऑप्शन पाहिले बघा, वॉज अ कॉमन डिसीज. आता इथे तुम्हाला डिसीज हा शब्द दिसतोय, DISEASE. अशी डिसीज या शब्दाची स्पेलिंग नाही. डिसीजची स्पेलिंग अशी नाही. लगेच आपल्याला कळतं, डिसीज हा शब्द तुम्ही भरपूर वेळा ऐकला असेल. डिसीज म्हणजे काय, रोग. डिसीज हा शब्द तुम्हाला समानार्थीमध्ये भरपूर वेळा येत असतो, विरोधार्थीमध्ये सुद्धा भरपूर वेळा विचारत असत्या. मग इथं काय, आता डिसीज आहे, मग डिसीजची स्पेलिंग अशी आहे का नाही, मग डिसीजची स्पेलिंग काय आहे, DISEASE. डिसीजची बरोबर स्पेलिंग अशी असते, DISEASE. पण आपल्याला ऑप्शन मध्ये काय दिलेली आहे, DISESCE. इथं सी हा शब्द ऍड केलेला आहे यांनी. अजून कोणता, सी हा शब्द ऍड केलेला आहे. त्याच्यामुळे ते काय असणार आहे, चुकीची स्पेलिंग असणार आहे, चुकीचं ऑप्शन असणार आहे. काय असणार आहे, चुकीचं ऑप्शन असणार आहे. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1, पर्याय क्रमांक 1. कळालं. आता सगळे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजले असतील, व्यवस्थित कळाले असेल. 15 प्रश्न आपण घेतलं, 15 प्रश्नाचं अनालिसिस आपण घेतलं. अनालिसिस करणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस आपण अनालिसिस करत असतो, बरोबर आहे, अनालिसिस गरजेचं असतं. ज्यावेळेस आपण अनालिसिस करत असतो त्यावेळेस आपल्याला आयडिया येत असतो कशा प्रकारचे प्रश्न विचारत असतात, कोणकोणते विचारत असतात. आपल्याला जेवढ्या जास्त प्रश्नपत्रिका घेता येईल तेवढ्या जास्त प्रश्नपत्रिका आपण घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपल्याला टॉपिक बी कळतील चांगल्या प्रकारे. आता तुम्हाला 3-4 क्वेश्चन पेपर मध्येच टॉपिक कळाले असेल, पण आपण हे कशासाठी घेतोय, तुमचा सराव झाला पाहिजे आणि तुमची व्होकॅब क्लिअर झाली पाहिजे. जी व्होकॅब याच्यामध्ये विचारतीये त्याच्यामधले बरेच प्रश्न रिपीट होणारे, त्याच्या ऑप्शन मधले तरी बरेच प्रश्न रिपीट होणारे. TCS तसं करत असतं, त्याच्यामुळे ते घेणं गरजेचं आहे. हे झाल्यानंतर आपण टॉपिक सुद्धा घेऊ, जे महत्वाचे टॉपिक आहे जेवढे होईल तेवढे घेण्याचा प्रयत्न करू. अगोदर मॅडमने त्यांनी भरपूर सारे घेतलेले, त्यांचे लेक्चर तुम्ही बघू शकता जाऊन. ओके. तुमचा काही डाऊट असेल तर सांगू शकता, काय डाऊट ते सांगा, लगेच मी तुमचं उत्तर देणार. शेवटचे 5 मिनिटं फक्त तुमच्यासाठी आहे. सांगा लवकर, तुमचा प्रत्येक डाऊट सोडवण्याचा प्रयत्न करणार. सांगा. चलो. चला, तुमचा काही डाऊट असेल तर सगळे डाऊट मी सांगणार आहे तुम्हाला. इंग्रजी मॅडमनी त्यांनी घेतलेली आहे, त्यांचे लेक्चर तुम्ही जाऊन बघू शकता. ते लेक्चर तुम्ही बघा. आपण फक्त क्वेश्चन अनालिसिस घेतोय. क्वेश्चन अनालिसिस झाल्यानंतर मी तुमचे जे काही महत्वाचे टॉपिक आहे, महत्वाच्या टॉपिकची लिस्ट काढणार आहे. म्हणजे TCS वारंवार जे काही टॉपिक विचारत असतं
त्या टॉपिकची एक लिस्ट तयार करणार आहे, ती लिस्ट घेणार आहे, त्या लिस्ट मधले जे महत्वाचे टॉपिक आहे ते टॉपिक घेणार आहे. त्याचबरोबर तुमची जी काही व्होकॅब्युलरी, सगळ्यात महत्वाचं काय असतं आपल्या टीसीएस मध्ये, व्होकॅब्युलरी, शब्दार्थ म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याचबरोबर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याचबरोबर आपले जे काही शब्द समूहासाठी एक शब्द, आपल्या म्हणी झाल्या, आपले वाक्यप्रचार झाले, बरोबर आहे. हे सगळं तुमचं मी ज्या वेळेस आपला क्वेश्चन पेपर अनालिसिस झाला त्यावेळेस घेणार आहे. ओके ओके ओके. चला सर, तुम्ही कुठले आहे? माझं नाव श्रीराम मापारी आहे. बऱ्याच जणांचे मेसेज आले होते, नाव काय, नाव माहिती नसेल तर सांगून देतो, नाव श्रीराम मापारी असं आहे. सिनोनिम्स पण घेणारे, अँटोनिम्स पण घेणारे, वन वर्ड सबस्टिट्यूशन घेणारे, सर्व तुमची व्होकॅब जी महत्वाची आहे, कारण आता परीक्षा आपली जवळ आलेली आहे, जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे. इंग्लिशमुळे यावेळेस आपल्याला मागं राहायचं नाही, इंग्लिशचा एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, सराव करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. ओके, त्याच्यामुळे आपण जी महत्वाची व्होकॅब आहे, जी विचारल्या जाऊ शकते ती व्होकॅब आपण घेणार आहोत. त्याचबरोबर जे महत्वाचे टॉपिक आहे त्या टॉपिकचा आपण अगोदर सराव करून घेणार आहे, ते टॉपिक समजून घेणार आहे. जे काही वेगवेगळे टॉपिक असतात त्याचे सगळे नियम मी तुम्हाला लिहून देणार आहे, सांगणार आहे, त्याच्या नोट्स तुम्हाला इथे लिहून देणार आहे व्यवस्थित. ओके, तुम्ही त्या रोज वाचायच्या, रोज रिवाइज करायच्या. एक नोट जर तुम्ही 10 वेळेस रिवाइज केली तर ती तुमच्या फिट्टेड डोक्यामध्ये बसत असते. 10 15 पुस्तकं वाचत बसायचे नाही, एकच पुस्तक असं वाचायचं, 10 वेळेस वाचायचं, 50 वेळेस वाचायचं. सगळे पुस्तकं सारखंच असतं, डाटा सुद्धा सारखा असतो, थोडे 1-2 पॉईंट इकडे तिकडे असतात, बरोबर आहे. तिकडे आर्टिकल मध्ये जे लिहिलेले, जे नियम दिलेले ते या पुस्तकात सुद्धा असतात. त्याच्यामुळे 10 वेगवेगळे पुस्तक वाचण्यापेक्षा एकच वाचा, पण चांगल्या प्रकारे वाचा, जेणेकरून तुमचं रिव्हिजन जास्त होईल आणि तुमचा त्याच्यामध्ये काय होणार आहे, फायदा होणार आहे. ओके, कळतंय सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय? आजचं लेक्चर सगळ्यांना समजलं असेल? समजलं का सगळ्यांना? सगळ्यांना आजचं लेक्चर समजलं असेल व्यवस्थित? ओके, चला आपण काय करू, उद्या किंवा परवा आपली जी काही नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे ती घेऊ. अशा बऱ्याच अजून 7-8 क्वेश्चन पेपर घेऊ, तुम्ही जसं म्हणशाल, तुम्ही जेवढं म्हणशाल तेवढ्या. त्याच्यानंतर आपण महत्वाचे टॉपिक घेऊ की आपली जी काही व्होकॅब आहे, सिनोनिम, अँटोनिम वगैरे ते सगळं घेऊ. ओके, आज थांबूया, बाकीचं आपण काय करू पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू किंवा पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. झालं. नाही कुठून डायरेक्ट झाला आता. नाही तरी क्लोज होऊन जातो.